महाराष्ट्र दंगों के कटघरे में खड़ा है। हमने जो आरक्षण बचाओ का अभियान शुरू किया, मराठा आरक्षण को लेकर मनोज जरंगे पाटिल की जो मांग है, मराठा समाज को ओबीसी के कोटे से आरक्षण मिलना चाहिए, इस पर दो खेमे हो गए हैं। आपको बता दें, जरंगे का समर्थन मिल रहा है, यह राजनीतिक लड़ाई है। वही ऐसा वांछित बहुजन अखाड़ी के अध्यक्ष शेर प्रकाश अंबेडकर ने लातूर जिले में निलंग से प्रेस वार्ता में कही है। आरक्षण बचाओ रैली के माध्यम से लातूर जिले के दौरे पर है। लातूर के निलंगा तहसील के शिवाजी महाराज चौक पर उनका स्वागत किया गया। निलंगा, केलगांव, निटूर, मसलगा में उन्होंने आरक्षण बचाओ रैली निकाली। इस समय हजारों के पैमाने में लोग वहां पर उपस्थित रहे हैं। देवेंद्र फडणवीस आहेत किंवा अमित शाह आहेत, हेही ह्या प्रश्नावरती काही बोलत नाहीये की तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे. विरोध असेल जरांगे पाटलाच्या भूमिकेला तर तुम्ही म्हणा विरोध आहे. तुमचा पाठिंबा असेल तर तुम्ही म्हणा की आमचा पाठिंबा आहे. तुम्ही राजकीय पक्ष, महाराष्ट्राची सत्ता तुम्ही गाजवलेली आहे, राज्य केलेलं आहे. अशा महत्वाच्या प्रश्नावरती गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत. एक पाटील समाजाचा असणारा तट आहे आणि दुसरा ओबीसीचा तट आहे, अशी असणारी परिस्थिती. आणि दोघंही म्हणतात आहेत, पाटील म्हणतात आहेत आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतात आहेत आम्ही पाटील समाजाला त्या ठिकाणी मतदान देणार. हे राजकीय मतभेद आहेत, तोपर्यंत चांगलं आहे मी असं म्हणेन. त्याला राजकीय मतभेद असेल तर मतदान झालं तर भांडण मिटून जातं. जसं इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये एक गट म्हणत होता काँग्रेसनी इमर्जन्सी लावली तरी आम्ही त्याला मतदान देणार, आणि दुसरा म्हणत होता पुन्हा इमर्जन्सी येऊ नये म्हणून आम्ही काँग्रेसला मतदान देणार नाही.